नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट एक्झाम 2025 रोजी झालेल्या पेपर 2 इतिहास विभागातील प्रश्न क्रमांक 96। एन व्ही जोशी यांचे पुणे शहराचे वर्णन 1868 मध्ये इतिहास लेखनाच्या खालील वर्गात समाविष्ट केले जाऊ शकते। पर्याय आहे तळाकडून इतिहास, स्थानिक इतिहास, प्रांतीय इतिहास, राष्ट्रीय इतिहास। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्थानिक इतिहास। प्रश्न क्रमांक 97। कोणत्या इतिहासकाराने असभ्यता ही संकल्पना सर्वात महत्त्वाची एकक मानून इतिहास लिहिला आहे? पर्याय आहे रणजित गुहा, अर्नाल्ड टायनबी, लिओपोल्ड वॉन रांके, जेम्स मिल। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अर्नाल्ड टायनबी। प्रश्न क्रमांक 98। रांके यांच्या मते इतिहासकारांची प्राथमिक भूमिका काय आहे? पर्याय प्रेक्षकांचे मनोरंजन आणि माहिती देण्यासाठी, ऐतिहासिक घटनांचा अर्थ लावणे आणि त्यांचे विश्लेषण करणे, ऐतिहासिक तथ्य उघड करणे आणि ते सांगणे, पारंपरिक कथांवर टीका करणे आणि त्यांना आव्हान देणे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऐतिहासिक तथ्य उघड करणे आणि ते सांगणे। प्रश्न क्रमांक 99। इतिहास या ज्ञानशाखेबाबत सबाल्टर्न विचार यांच्या लेखकांचा प्रमुख आक्षेप काय आहे? पर्याय पारंपरिक ऐतिहासिक लेखनामध्ये इतिहासाच्या योग्य पद्धतीशास्त्राचा अभाव आहे। पारंपरिक ऐतिहासिक लेखनामध्ये केवळ राजकीय इतिहासावर केंद्रित आहे। पारंपरिक ऐतिहासिक लेखनामध्ये लोकांच्या काही गट उपेक्षित राहतात। पारंपरिक ऐतिहासिक लेखनामध्ये वैज्ञानिकतेचा अभाव आहे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पारंपरिक ऐतिहासिक लेखनामध्ये लोकांच्या काही गट उपेक्षित राहतात। प्रश्न क्रमांक 70। आर.जी. कॉलिंगवुड यांच्या मते ऐतिहासिक ज्ञान म्हणजे? पर्याय निरपेक्ष आणि अपरिवर्तनीय, व्यक्तिनिष्ठ आणि विकसित होत जाणारे, वैज्ञानिक आणि अनुभवनिष्ठ, नोंदवलेल्या तथ्यांपुरते मर्यादित। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, व्यक्तिनिष्ठ आणि विकसित होत जाणारे ज्ञान ऐतिहासिक ज्ञान म्हणून आर.जी. कॉलिंगवुड यांनी सांगितले आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।